हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत स्ट्रीट स्टाईल आणि चटपटीत असा आलू टिक्की छोले चाट। तर हा चाट बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात। तर हा चाट बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत छोले। हा चाट मला संध्याकाळी बनवायचा होता, तर मी सकाळी छोले जे आहेत ते भिजत घातले होते। सकाळी 7च्या दरम्यान मी छोले भिजत घातले होते आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता मी त्याला एक 6 ते 7 शिट्टी आहेत कुकरला त्या करून घेतल्या होत्या। त्याचबरोबर अर्धा किलो बटाटा जो आहे तो देखील मी उकडून साली काढून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर लागणार आहे। 3 ते 4 कांदे जे आहेत ते आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत। 2 टोमॅटो आहेत त्याच्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि ते देखील उभे चिरून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला सजावटीसाठी सुद्धा कांदा लागणार आहे। एक 2 ते 3 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। सजावटीसाठी कोथिंबीर लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला तेल लागणार आहे। एक 6 टेबलस्पून होईल इतकं तेल लागेल। छोले मसाला 1 टेबलस्पून होईल इतका छोले मसाला लागणार आहे। त्याचबरोबर 2 टेबलस्पून होईल इतकी काश्मीरी लाल लागणार आहे। 2 इंच होईल इतकं आलं, एक 12 ते 15 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर एक 4 तमालपत्र, चिंचगुळाची चटणी ही आपल्याला नंतर चाट तयार झाल्यानंतर लागणार आहे। टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, 1 वाटी सुकं खोबरं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून होतील इतके जिरे आणि 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि हे पोहे जे आहेत ते मी भिजवून घेतलेले आहेत। जवळजवळ 15 ते 20 मिनटं हे पोहे भिजवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी जे आहे ते सगळं काढून टाकायचं आहे। त्याचबरोबर सजावटीसाठी बारीक शेव, नायलॉन शेव म्हणतात ती शेव लागणार आहे आणि चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद। तर हे होतं आपलं चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी छोले तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर ते वाटण तयार करण्यासाठी मी सुरुवातीला कांदा, टोमॅटो हे जे आहे ते भाजून घेणार आहे। तर एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। कढई चांगली गरम केलेली आहे। त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। 2 ते 3 कांदे होते ते मी उभे चिरून घेतले होते। तर हा आपल्याला कांदा त्या तेलामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक 10 ते 15 मिनटाचा वेळ लागणार आहे। खूप मोठ्या फ्लेमवर कांदा भाजायचा नाही आहे, नाहीतर तो करपला जाईल। अशा प्रकारे आपण सुरुवातीलाच जर कांदा भाजून घेतला तर नंतर आपण ज्यावेळी तेलामध्ये वाटण ॲड करणार आहे त्यावेळी ते खूप उडत नाही आणि खूप आपल्याला भाजावं लागत नाही। सुरुवातीलाच आपण सगळं भाजून घेतलेलं असल्यामुळे आपल्याला खूप भाजावं लागत नाही, म्हणून मी नेहमी कांदा आणि टोमॅटो जे आहे ते आधीच भाजून घेते। कांदा आता जवळजवळ 15 मिनटं होईल इतका माझा भाजून झालेला आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहे। टोमॅटोसुद्धा आपल्याला या कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। जवळजवळ आणखी एक 7 ते 8 मिनटं आपल्याला हा टोमॅटो जो आहे तो कांद्याबरोबर भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो भाजताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते मिडियमच ठेवायची आहे। टोमॅटोमध्ये थोडंसं पाणी असतं, त्यामुळं टोमॅटो आपल्याला थोडासा ड्राय करून घ्यायचा आहे। आणि यावेळी जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला तेल जे आहे ते कमी पडलेलं आहे तर तुम्ही आणखी 1 टेबलस्पून आहे ते तेल ॲड केलं तरीही चालेल। तर अशा प्रकारे मी 7 ते 8 मिनटं टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। टोमॅटो व्यवस्थित भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण घालणार आहे। 2 इंच होईल इतकं आलं मी थोडंसं बारीक कापून घेतलं होतं आणि एक 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या। तर या लसूण पाकळ्या आणि आलं हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्याबरोबर कांदा आणि टोमॅटोबरोबर 2 मिनटं होईल इतकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त भाजायचं नाही आहे, 2च मिनटं होईल इतकंच आपण आलं आणि लसूण त्यामध्ये भाजून घेतो आहे। 2 मिनटासाठी आलं आणि लसूण भाजून झालं की आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि हे सगळं जे आहे ते गार होण्यासाठी पूर्णपणे ठेवून द्यायचं आहे। पूर्ण गार झाल्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक करणार आहे। त्यानंतर आता आपण टिक्की बनवायला सुरुवात करूया। तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बटाटा जो आहे तो उकडून घेतला होता। उकडलेला बटाटा जो आहे तो मी किसणीनं किसून घेतला आहे, जेणेकरून त्या टिक्कीमध्ये काय राहणार नाहीत, गोळे वगैरे काही राहणार नाहीत। त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये पोहे ॲड करणार आहे। तर पोहे मी काय केलं होतं, 1 वाटी पोहे घेतले होते,
ते पोहे जे आहेत ते मी एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवले होते आणि त्यानंतर मी त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आपल्याला पाणी त्याच्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे. जर तुमच्याकडं पोहे नसतील तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्ससुद्धा ॲड करू शकता. ब्रेड जो आहे तो बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि तो जो आहे तो या बटाट्यामध्ये तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. सुरुवातीला आपल्याला थोडंसं कमीच मीठ घालायचं आहे, कारण आपण छोले बनवतानासुद्धा त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ घालून झालेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून होतील इतके जिरे घालायचे आहेत आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस सगळीकडे एकसारखे लागले जातील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सगळं व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या छोट्या टिक्क्या आहेत ते तयार करायच्या आहेत आणि त्या आपल्याला तेलावर भाजून घ्यायच्या आहेत. मळतानाच आपण अंदाज घ्यायचा की ते खूप पातळ तरी होत नाही आहे ना. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं ते पातळ वाटतं आहे तर यावेळी आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून तांदळाचं पीठ आहे ते ॲड करायचं. पीठ ॲड करताना तांदळाचंच पीठ ॲड करा, हरभरा डाळीचं वगैरे पीठ ॲड करू नका, त्यामुळे त्या टिक्कीची चव जी आहे ती बदलली जाईल. आता मी मळतानाच अंदाज घेतला होता की त्याच्या टिक्क्या आहेत त्या तयार होतील का, तर इथं मला अंदाज आलेला आहे टिक्क्या आहेत त्या तयार होतील, त्यामुळे मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं नाही आहे. तर ते आता व्यवस्थित मळून झालेलं आहे. त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि त्यापासून टिक्की आहेत ते तयार करूयात. पेढ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आणि नंतर तो आपल्याला थोडासा प्रेस करायचा आणि अशा प्रकारे आपली टिक्की जी आहे ती तयार होणार आहे. अशाच प्रकारे सगळ्या टिक्की आहेत ते आपण तयार करून घेऊया. मी एका बाजूला पॅन जो आहे तो गरम करायला ठेवला होता, तर या टिक्की आपण त्या पॅनवर भाजून घेणार आहोत. पॅन मी सुरुवातीला मोठ्या आचेवर व्यवस्थित गरम करून घेतला होता. त्यानंतर मी त्यावर 1 टेबलस्पून होईल इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल जे आहे ते आपल्याला संपूर्ण पॅनवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे आणि त्यावर आपण टिक्की आहेत ते ठेवून घेणार आहोत. पॅनवर टिक्की ठेवताना आपल्याला त्या खूप एकमेकाला चिटकून अशा ठेवायच्या नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स ठेवायचं आहे, थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि चिक्की ठेवल्यानंतर आपल्याला लगेचच त्याला चमचा वगैरे काही लावायचं नाही आहे. तर एक 5 मिनटासाठी त्या टिक्की ज्या आहेत त्या ॲज इट इज आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायच्यात. तर आता मी त्या व्यवस्थित भाजण्यासाठी पुन्हा एकदा त्याच्यावर 1 टेबलस्पून होईल इतकं तेल सोडलेलं आहे आणि त्यानंतर आपण परत 5 मिनटासाठी टिक्की आहेत ते व्यवस्थित भाजू देतोय. टिक्की आपल्या भाजल्या जातात तोपर्यंत आपण वाटण जे आहे ते तयार करून घेऊया. आपलं कांदा टोमॅटो जे आहे ते गार झालेलं आहे. आता मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. सुकं खोबरं बारीक करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी गार झालेलं कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण हे जे आहे ते घालणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. भाजलेले जिन्नस घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालताना थोडीशीच घाला, जास्त कोथिंबीर झाली तर आपला छोले जो तयार होणार आहेत त्याचा कलर जो आहे तो बदलून जाईल. मिक्सरमध्ये हे वाटण व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये मी एक 4 टेबलस्पून होईल इतकं पाणी घातलेलं आहे आणि ते पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला अजिबात ते मोठं ठेवायचं नाही आहे. तर आता तुम्ही बघू शकताय मी अगदी त्याची काय केलेलं आहे, बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. टिक्की जे आहेत ते तव्यावर ठेवून आपल्याला 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण त्या परतवून घेणार आहोत. तर अगदी अलगद हातानं, नाजूक हातानं आपल्याला त्या परतवून घ्यायच्या आहेत. 5 मिनटं झाल्यानंतर बघा त्या खालच्या बाजूनं व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आणि त्या आपोआप काय व्हावं लागल्यात, चांगल्या सुटतील तव्यावरून आणि आपोआप त्या परतल्या जातील. तर आता अशा प्रकारे मी सगळ्या टिक्की आहेत ते परतून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा 5 मिनटासाठी आपल्याला त्या दुसऱ्या बाजूनं देखील काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर त्या दुसऱ्या बाजूनं भाजून घेण्यासाठी आपल्याला परत काय करणार आहे, आपण त्याच्यावर 1 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते आपण सोडून घ्यायचं आहे. 5 मिनटासाठी मी टिक्की जे आहेत ते दुसऱ्या बाजूनं व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत आणि त्या आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. तर अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व टिक्की आहेत ते आपण भाजून तयार करून घेतोय. उरलेल्या सर्व टिक्की आपण भाजून तयार करून घेऊयात. तोपर्यंत साईड बाय साईड आपण छोले जे आहेत ते तयार करूयात. तर कढई मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. कढईमध्ये आपल्याला एक 4 टेबलस्पून होईल इतकं तेल घालायचं आहे.
तेल व्यवस्थित गरम झालं की त्या गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा टेबलस्पून होतील इतके जिरे त्यामध्ये ॲड करायचे आहेत. अर्धा टेबलस्पून होतील इतके जिरे झाले की आपण त्याच्यामध्ये 4 तमालपत्र आहेत ते ॲड करून घेऊया आणि ते थोडेसे आपण तेलावर खालीवर करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जो मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण जे आहे ते आपण या तेलामध्ये ॲड करून घेऊयात. हे वाटण जे होतं ते आपलं आता गार झालं होतं. गॅसची फ्लेम आता मी वाढवलेली आहे आणि या वाटणाला एक चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. थोडंसं ते तेलावर आपल्याला काय करायचं आहे, परतायचं आहे, जेणेकरून त्याला साईडनं तेल सुटू लागेल. साईडनं तेल सुटेपर्यंत आपल्याला अगदी 5 मिनटासाठी ते परतून घ्यायचं आहे आणि ते 5 मिनटासाठी परतून झालं की आपण त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद ॲड करणार आहे. त्याचबरोबर चिमूटभर होईल इतका हिंग ॲड करणार आहे. हळद आणि हिंग मी या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर मी आता 2 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड करणार आहे. कांदा लसूण मसाला जर अवेलेबल नसेल तर लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल. कांदा लसूण मसाला या वाटणाबरोबर आपण व्यवस्थित सगळीकडे लागेल असा मिक्स करून घेऊया. थोडासा तो भाजल्यासारखा करून घेऊया, जेणेकरून आपले छोले जे तयार होतील त्याला कलर जो आहे तो चांगला येईल. तर कांदा लसूण मसाला मी काय केलेला आहे, या वाटणामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला किंवा आपण ज्यावेळी लाल मिरची पावडर यामध्ये ॲड करणार आहे तर त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे. आता यामध्ये मी उकडून घेतलेले जे छोले होते ते हरभरे होते ते मी ॲड केलेले आहेत. हरभरे माझे गार झाले होते त्यामुळे मी गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवलेली आहे, मोठी फ्लेम केलेली आहे आणि त्याला पटकन उकळी आणू द्यायची आहे. खूप मंद फ्लेमवर जर तुम्ही केलं तर त्यामुळं आपल्या छोल्यांचा कलर जो आहे तो चेंज होणार आहे. म्हणून आपण गॅस मोठा करून त्याला एक चांगली उकळी आणूयात. त्यानंतर आपल्याला यात काश्मीरी रेड चिली पावडर ॲड करायची आहे. कलरसाठी मी ही वापरलेली आहे. हळूहळू या सगळ्या मिश्रणाला चांगली उकळी यायला लागले तर 1 टेबलस्पून होईल इतकी काश्मीरी रेड चिली पावडर मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छोले मसाला घालायचा आहे. छोले मसाला घेताना मी एव्हरेस्टचा छोले मसाला घेतलेला आहे. तर छोले मसाला देखील 1 टेबलस्पून होईल इतका आपण ॲड करायचा आहे. छोले मसाला जर अवेलेबल नसेल तर ॲटलिस्ट गरम मसाला तरी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचाच आहे. ह्या मसाल्यामुळं आपले जे छोले तयार होणार आहेत तर त्याची चव जी आहे ती अप्रतिम येणार आहे. आता मी रेड चिली पावडर आणि छोले मसाला ॲड केलेला आहे आणि त्यानंतर तो सगळीकडे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घेताना मी मोठं मीठ घेतलं होतं. तुम्हाला जर बारीक मीठ हवं असेल तर तुम्ही बारीक मीठ जसं चव असेल त्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता. आपण टिक्की बनवताना सुद्धा थोडंसं मीठ ॲड केलं होतं, त्यामुळे छोले बनवताना आपल्याला मीठ जे आहे ते थोडंसं कमीच वापरायचं आहे. आता आपण या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित उकळी येऊ देऊयात. हे सगळं मिश्रण जे आहे ते मला आता थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड करताना आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. गार पाणी वापरलं तर आपलं जे काही छोले तयार होणार आहेत तर त्याचा कलर जो आहे तो चेंज होईल. या ग्रेव्हीला आता व्यवस्थित उकळी आलेली आहे. तर आता ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनटं मंद आचेवर व्यवस्थित शिजू द्यायची आहे. तर त्यासाठी मी त्याच्यावर एक प्लेट ठेवलेली आहे. एक मध्ये 5-5 मिनटानंतर आपल्याला ती ग्रेव्ही जी आहे ती हलवून घ्यायची आहे, नाहीतर वरचे छोले जे आहेत ते व्यवस्थित शिजले जाणार नाहीत, ते व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स होणार नाहीत आणि खालचे आहेत ते खूप शिजले जातील. म्हणून आपल्याला प्रत्येक 5 मिनटानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि जशी जशी तुमची ग्रेव्ही शिजत जाईल तसा तसा तुमच्या ग्रेव्हीला काय होईल, रेड कलर आहे तो इन्क्रीज होत जाईल, तो वाढत जाईल. तुम्ही जर लगेचच गॅस बंद केला तर तुमच्या जे छोले तयार झालेत त्याला व्यवस्थित कलर येणार नाही. म्हणून आपल्याला 15 ते 20 मिनटं मंद आचेवर हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. 20 मिनटानंतर व्यवस्थित छोले आपले शिजून तयार झालेले आहेत आणि त्याला कलरही चांगला आलेला आहे. तर आता आपण गॅस जो आहे तो ऑफ करूयात. अशा प्रकारे आपले छोले जे आहेत ते व्यवस्थित बनून तयार झालेले आहेत. आता आपण ते सर्व करूयात.
आता हे सर्व करण्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे। त्या प्लेटमध्ये मी 4 टिक्की आहेत ते ठेवून घेणार आहे। त्यानंतर जे काय आपले छोले तयार झाले होते ते गरम गरम असतानाच आपण या टिक्कीवर स्प्रेड करून घ्यायचेत। छोले सुद्धा घालायचेत आणि त्याचबरोबर थोडी थोडी ग्रेव्हीसुद्धा ॲड करायची आहे। टिक्कीवर आपण छोले सर्व करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण त्याच्यावर चिंचगुळाची चटणी घालणार आहे। ही चटणी मी घरीच तयार केली होती। जर तुमच्याकडे चिंचगुळाची चटणी अवेलेबल नसेल तर तुम्ही दही वापरलं तरीही चालेल किंवा टोमॅटो सॉस वापरला तरीही चालेल। अगदी एक 4 ते 5 थेंब होईल इतकी चिंचगुळाची चटणी मी याच्यावर ॲड करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा जो होता तो सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे। व्यवस्थित बारीक चिरलेला मी कांदा जो आहे तो त्याच्यावर घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यावर कोथिंबीर घालायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात। आता यानंतर यावर आपण फायनली नायलॉन सेव किंवा 0 नंबरची शेव जी असती ती आपण सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात। अशा प्रकारे फायनली आपला आलू टिक्की छोले चाट जो आहे तो आपला तयार झालेला आहे। तुम्ही देखील हा चाट जो आहे तो तयार करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमचा चाट जो आहे तो कसा तयार झालेला आहे। तर ही होती आपली आजची स्ट्रीट स्टाईल आणि चटपटीत असा आलू टिक्की छोले चाट बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।